विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण ग्रामीण शासन संस्था हा पाठ पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामसभा याविषयी माहिती आपण पाहिलेली होती. आज आपण पाहणार आहोत ग्रामसभेत महिलांचा सहभाग. तर ग्रामसभेमध्ये ग्रामसभा असेल त्यावेळेस काय असते की महिला आपल्या ज्या काही समस्या असेल त्या समस्या सांगू शकतात आणि त्याच्यावर निराकरण केल्या जाते. तर ग्रामसभा, महिलांचा सहभाग. ग्रामसभेत बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते. तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात. पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयाबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात. आता ज्या काही महिलांच्या समस्या असेल त्या मांडत असतात. आवश्यक ते बदल घडवण्याचे उपायही सुचवतात. म्हणजे त्यांना काय आवश्यक आहे, कशा पद्धतीने तुम्ही हा सोडवू शकाल हे सुद्धा त्या सांगतात. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. गावात केवढी धामधूम होती. आता 5 वर्षात गावाचा विकास कसा होतो ते बघूया. ग्रामपंचायतीने जर चांगला कारभार केला नाही तर ग्रामसभा कशासाठी आहे? मग आपण सर्वांचे ग्रामसभेत उपस्थित राहायला पाहिजे. सगळ्यांनीच ग्रामसभेमध्ये उपस्थित राहायला पाहिजे आणि आपले प्रश्न मांडायला पाहिजे. तेवढ्याने काय होते, आपण प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत, विकास कामाबद्दल चौकशी केली पाहिजे, आपणही नव्या कल्पना सुचवल्या पाहिजेत. पंचायत समिती. एका तालुक्यातील सर्व गावाचा एकत्रित असा विकास गट असतो. विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजेच पंचायत समिती होय. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती. आता ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधला दुवा कोण आहे? तर पंचायत समिती. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने. आता ग्रामपंचायतीला उत्पन्न कशापासून मिळते? तर गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते. त्यासाठी ग्रामपंचायतीजवळ पैसा असणे आवश्यक आहे किंवा कराची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते. तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणकोणती आहे ती पाहूया. घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजारातील कर, यात्रा कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान. आता त्यांना अनुदान पण ग्रामपंचायतीला मिळत असते आणि गावामध्ये जर यात्रा असेल तर त्या यात्रेचा कर दिला जातो. त्यानंतर आठवडी बाजार जर त्या गावामध्ये भरत असेल तर त्या बाजाराचा कर सुद्धा दिला जातो. घरपट्टी आणि घर टॅक्स वगैरे आणि पाणीपट्टी, पाण्याचं जे बिलं वगैरे असतात त्यामधून हे काय आहे? ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आहेत. पंचायत समितीचे पदाधिकारी. पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवडणूक करतात. पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि सभेचे कामकाज चालवणे ही जबाबदारी पंचायत समितीची असते. सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती काम पाहतो. तर आपण पाहिलं की पंचायत समितीची कामे कोणची आहे आणि त्यामध्ये त्यांची निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात आणि निवडून आलेले जे प्रतिनिधी असतात त्यापैकी एक काय होतो? एक सभापती आणि एक उपसभापती म्हणून त्याची निवड केली जाते. पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी कोणाकडे असते? सभापतीकडे असते. आणि तो जर अनुपस्थितीत असेल तर त्याच्या अनुपस्थितीत कोण काम पाहते? उपसभापती काम पाहतो.